आम्ही शिवबाचे मावळे. प्रकरण 52. किल्ले चाकण आणि पन्हाळगड. विशाळगडावरून तोफांची सरबत्ती सुरू झाली आणि गजापूरच्या खिंडीत वज्रघात झाला. तोफांचा आवाज ऐकत असतानाच बाजीप्रभू ठार झाले. सतत 6 तासपर्यंत अवघ्या 300 मावळ्यांशी सिद्दी मसूदच्या 3000 फौजेशी झुंजत होते. ते जखमांमुळे देहाची चाळण उडाली होती. अखेरच्या क्षणी तोफांचे आवाज ऐकत ऐकत ते ठार झाले. स्वामी कार्यावरी खर्च झाले. आपल्या शिवाजी महाराजांना जौहरने अचूक कोंडीत गाठले होते, पण तेथूनही अखेर ते पळालेच. विशाळगडावर त्यांचा मुक्काम आहे अशा बातम्या स्वराज्यात गडागडावर पोहोचल्या आणि आनंदाची आणि नव्या जोमाची फुंकर मराठ्यांच्या मनावर पडली. हीच बातमी अर्थात राजगडावर जिजाबाई आईसाहेबांनाही समजली. त्यांना किती आनंद झाला असेल ते फक्त मातृमनालाच नेमके समजू शकेल. शिवबाच्या भेटीसाठी त्या अहोरात्र तळमळत होत्या. महाराजांनाही आईच्या भेटीची अतोनात ओढ होती. लहानग्या संभाजी राजाला व राजगडावर असलेल्या सर्वच कुटुंबियांना ते गेल्या सबंध वर्षात अजिबात भेटले नव्हते. त्यातच कितीतरी मोठमोठ्या घटना झाल्या आणि त्यातच संभाजीराजांच्या आई म्हणजे सईबाई राणीसाहेबही मरण पावल्या. दिनांक 5 सप्टेंबर 1659. आता महाराजांचे मन राजगडाकडे ओढ घेत होते. अतिशय दमलेल्या आपल्या सैन्याला विश्रांती मिळावी म्हणून विशाळगडावर काही दिवस महाराजांनी मुक्काम केला. नंतर एके दिवशी महाराज राजगडावर जाण्यास निघाले. आपल्या एकुलत्या एक पुत्रावर आणि राज्यावर संकटामागून संकटे येत होती. आईसाहेब स्वराज्याच्या रक्षणासाठी पदर बांधून अहोरात्र उभ्या तर होत्याच, पण देवदेवतांची आराधना आणि व्रतवैकल्यही करीत होत्या. वास्तविक शिवाजीराजाची आई होणे हेच केवढे मोठे अवघड व्रत होते. महाराज राजगडावर आले. आईच्या भेटीसाठी अतिशय अधीर झालेले महाराज तोरेने आईसाहेबांस भेटावयास धावले. एक पावसाळा ओसरला होता. दुसरा पावसाळा एकदम गदगदून आला. आनंद अश्रूंचा. राजगडाच्या नगारखान्यात नगारे चौघडे झडू लागले. महाराजांनी आईसाहेबांच्या पावलांवर मस्तक ठेवले. आईसाहेबांनी शिवबाला आसवांनी नाहून काढले. बरोबर 1 वर्षानंतर माये लेकरांची भेट होत होती. ही अफजलवत आणि इतर अनेक दिग्विजय करून आणि मृत्यूच्या दाढेतून सुटून शिवबा आलेला होता. तो दिवस केवळ आईसाहेबांच्याच सान्निध्यात महाराजांनी घालविला. 1 वर्षाची तहानभूक दोघेही तृप्त करून घेत होते. सबंध वर्षातल्या कितीतरी घटनांच्या हकीकती आईला शिवबाने सांगितल्या. घडलेला इतिहास प्रत्यक्ष महाराजांच्या मुखातून त्यावेळी ज्यांनी ज्यांनी ऐकला ते खरोखर धन्य होत. त्यापैकी एखाद्याने जरी त्या सर्व हकीकती लिहून ठेवल्या असत्या तर काय बहार आली असती. तशा लिहून ठेवल्या आहेत की कवींद्र परमानंद नेवासकरांनी नाही का ठेवल्या लिहून. त्यांचा शिवभारत ग्रंथ तर अमोल आहे. कदाचित कवींद्र परमानंद या प्रसंगी असतीलही हजर राजगडावर. यावेळी चाकणच्या किल्ल्याला शाहिस्तेखान वेढा घालून बसलेला होता. चाकणचा किल्ला अगदी लहान पण जबरदस्त चिवट होता. वेढा पडला दिनांक 21 जून 1660 आणि आठवड्यामागून आठवडे उलटू लागले. पूर्वीच्या अनुभवांचे चटके खाल्लेले फाजल खान, रुस्तुमे जमान, सादत खान वगैरे सरदार आपली पोळलेली बोटे फुंकीत फुंकीतच पन्हाळ्याचा वेढा चालवित होते. पण तिकडे तो शाहिस्तेखान अजूनपर्यंत महाराजांस काहीही किंमत देत नव्हता. तो म्हणत होता की शिवाजी म्हणजे काय, त्यासी जाताच कैद करतो, गडकोट मुलूक घेऊन फत्ते करतो. त्या बंडखोराची काय किंमत
बोटांच्या वाढलेल्या नखांएवढीच. पण महाराज पन्हाळ्याहून निसटल्याचा परिणाम शाहिस्तेखानावर थोडासाच झाला. त्याला धाक बसला. खान सतत विचार करीत होता की चाकण जिंकण्यासाठी काय करावे. 1 महिना उलटून गेला होता आणि एके दिवशी खानाच्या छावणीत एक युक्ती निघाली. तोफा बंदुकांचा इलाज मराठ्यांपुढे चालत नाही असे पाहून वेड्यातून म्हणजे छावणीपासून थेट किल्ल्यांच्या बुरुजापर्यंत जमिनीतून एक भुयार पोखरीत न्यावयाचे आणि बुरुजाखाली सुरुंगाची दारू नेऊन भरायची असा विलक्षण गुप्तभेद शाहिस्तेखानाच्या डेऱ्यात शिजला. लगेच गुप्तपणे कामाला सुरुवात ही झाली. या बेमालूम युक्तीची कल्पना किल्ल्यातील मराठ्यांना अजिबात नव्हती. खानाचे हे गुप्त भुयार किल्ल्याच्या रोखाने पुढे पुढे सरकू लागले. तो एवढ्या लहान किल्ला अवघ्या 300-350 मराठ्यांनीशी जवळजवळ 21,000 मोगलांशी व त्यांच्या प्रचंड शेकडो तोफांशी गेले 50 दिवस झुंजत होता. अजिबात डरला नव्हता. उलट महाराज पन्हाळ्यातून निसटल्यामुळे तर त्याला अधिकच उधाण आलेले होते. पाऊस धो धो पडतच होता. वेढ्याचा 55वा दिवस दिनांक 14 ऑगस्ट 1660 उजाडला. किल्ल्याचा घातवार उजाडला. मोगल सैन्य आपल्या छावणीत जय्यत तयार होऊन उभे राहिले. चाकणचा किल्ला बेडरपणे उभा होता. असे कित्येक किल्ले आतापर्यंत पार उधळून लावलेले होते आणि आजचा हल्लाही उधळून लावण्याकरिता ते तयार होते. शाहिस्तेखानाने सुरुंगाची भयंकर स्फोटक दारू किल्ल्याच्या बुरुजाखाली खोदलेल्या गुप्त भुयारातून नेऊन ठासण्याची व्यवस्था पार पाडली होती. सर्व गोष्टी अगदी चोख तयार झाल्या आणि खानाने हुकूम दिला की सुरुंगाला बत्ती द्या. लगेच डांबरबत्ती पेटली आणि सरसर वेगाने चेतत जाऊन सुरुंगाला भिडली. धडाधड करीत केवढा मोठा तो पूर्वेच्या कोपऱ्यातील बुरुज महाप्रचंड आवाज करीत आसमानात उधळला गेला. बुरुजावरच्या तोफा, माणसे, मोठमोठे दगड उंचच उंच उडाले. आवाजाने कांठळ्या बसल्या. हवेत उडालेली माणसे मराठी पाखरांसारखी मरून पडली. किल्ल्याच्या काळजावरच जखम झाली. मराठ्यांना तर हे काय झाले आणि काय होत आहे हेच समजेना. आवाज, धूर आणि किल्ल्याला पडलेले खिंडार पाहून ते सुन्न बधीर झाले. हे काय झाले? असे कसे झाले? किल्ल्याला खिंडार पडताच हल्ल्यासाठी तयार असलेली मोगल फौज एकदम किल्ल्यावर चालून आली. मराठ्यांनी ते दृश्य पाहिले मात्र आणि एका क्षणात भानावर येऊन ते हल्ला अडविण्यासाठी खिंडाराकडे धावले. वास्तविक किल्ल्याला झालेली जखम, शत्रूचे राक्षसी दळ आणि किल्ल्यातील चिमूटभरच फौज असा कठीण सामना डोळ्यांपुढे उभा राहिल्यावर कोणीही हातपायच गाळले असते. आता काहीही केले तरी किल्ला रोखणे अशक्य आहे असे हताश शब्द बोलून शरण जाण्यासारखीच परिस्थिती होती. परंतु किल्लेदाराने व मराठ्यांनी त्याही स्थितीत किल्ला लढविण्यासाठी खिंडारावर ठाण दिले. हत्यारे उपसून ते लढायला उभे राहिले. किल्ल्यावर भगवा झेंडा फडफडत होता. मोगलांचा लोंढा गरजत आक्रदंत किल्ल्यावर चालून आला. दोन्ही बाजूंनी आरडाओरडा होत होता. हर हर महादेव, दिन 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 आणि भयंकर रणकंदन सुरू झाले. अगदी आतुरतेची लढाई सुरू झाली. मोगलांचा आवेश तरी केवढा भयंकर! जाबाज इस्लाम, सिपहार, हिफ्ज, इलाहिरा पेशरू, गिरफ्त, सरदार शमसुद्दी खानाने तर कमाल चाललेली होती. त्याच्या मदतीला अनेक सरदार आले होते. त्यात राव भावसिंहाने पराक्रमाची शिकस्त चालविली होती. मराठेही कमी नव्हते. कोसळलेल्या बुरुजाच्या तटावरून त्यांनी दारूचे पेटते बाण, हुक्के, गोळे गनिमावर सोडण्याचा आणि मोठमोठे धोंडे मोगलांच्या डोक्यात घालण्याचा बेसुमार धडाका लावला. सबंध दिवसभर खिंडारावर लढाई चालू होती. मोगलांचे हल्ल्यावर हल्ले
ताज्या दमाने येत होते, पण मराठे मात्र तेवढेच आणि तेच होते. अविश्रांत लढत होते. अपरंपार शत्रू सागराशी अगस्तीच्या आत्मविश्वासाने लढण्याचे धैर्य त्यांच्यात आले तरी कसे? कोणी शिकवली ही चिवट चिकाटी? हे सर्व त्यांना शिकवले राजा शिवाजीने. निष्ठा आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय राज्य आणि विद्या प्राप्त होत नसते. त्यासाठी ही निष्ठा, अशी वीरश्री, अशी महत्त्वाकांक्षा अन असा अभिमान असावा लागतो. हेच सामर्थ्य मराठ्यांचे होते. महाराजांच्या तालमीत ते त्यांनी कमावले होते. क्वचित एखाद दुसऱ्या लढाईत पराभव झाला तरीही या मूळ सामर्थ्यामुळे त्यांच्या सर्वस्वाचा पराभव करणे शत्रूंना कधीही शक्य झाले नसते. सबंध दिवस खिंडारावर मोगल मराठ्यांची झुंज झाली. मराठे खूपच मेले, पण शत्रूंना मारीत गेले. मोगलांचे एकूण 268 लोक ठार व 600 लोक जखमी झाले. रात्र झाली, काहीही दिसेनासे झाले. तरीही मराठे खिंडारावर उभेच होते. मोगलांनीही कायमचा पाय मागे न घेता जवळच ठाण मांडली. सबंध रात्र अशीच गेली. दुसरा दिवस उजाडला. दिनांक 15 ऑगस्ट 1660. मराठ्यांचे लोक फार पडले होते. मोगलांच्या पुढे वास्तविक तासभरही टिकाव धरण्याचे सामर्थ्य नसतानाही त्यांनी इतकी झुंज दिली, ही गोष्ट आश्चर्याची होती. शाहिस्तेखानाला महाराजांच्या मराठ्यांची ओळख पुरेपूर झाली ती चाकणच्या वेढ्यातच. मोगली फौजेने खिंडारावर एकवटून हल्ला चढविला. मराठ्यांनी हा हल्ला माघारी रेटण्याचा जीव पणाला लावून शर्तीचा प्रयत्न केला, परंतु मोगलांचा जोर इतका भयंकर होता की मराठे कटोन मेले, असंख्य जखमी झाले. मोगल किल्ल्यात घुसले. मराठ्यांनी तरीही मागे सरकत सरकत बालेकिल्ल्यातून झुंज मांडली. पण आता कठीण वेळ आली. सैन्यबळ आटले होते. बाहेरून मात्र हजारोंच्या झुंडी खिंडारातून आत घुसत होत्या. अखेर शाहिस्तेखानाने राव भावसिंहाच्या मार्फत बालेकिल्ल्यातील मराठ्यांना किल्ल्यातून निघून जाण्यासाठी वाट मोकळी करण्याची सवलत दिली. किल्ला जवळजवळ पूर्णपणे शत्रूच्या ताब्यात गेला होता. उरलेले मराठे अखेर राव भावसिंहाच्या मार्फत किल्ल्यातून बाहेर पडले. 56 दिवसाच्या प्रचंड कडव्या प्रयत्नानंतर शाहिस्तेखानाच्या पदरी यश पडले. मराठ्यांना किल्ला सोडून जाताना किती दुःख झाले असेल याची कल्पना केलेली बरी. अखेर चाकणचा किल्ला पडला. दिनांक 15 ऑगस्ट 1660. औरंगजेबाकडे या विजयाची बातमी गेली. तो खुश झाला. अगदी खरे सांगावयाचे म्हणजे चाकणचा विजय हा काही विशेष नव्हता. एक गडीती काय, सर्व सामर्थ्यानिशी शाहिस्तेखान झुंजत असूनही 56 दिवसांपर्यंत 300-400 मराठ्यांनी टक्कर दिली. यात इतिहासकार मराठ्यांचेच कौतुक करतील. पण शाहिस्तेखानाने आपल्या या विजयाचा एक फारसी शिलालेख कोरून ठेवला. औरंगजेबाने चाकणचे नाव बदलून इस्लामाबाद असे नाव त्याला दिले. चाकण इतक्या संकटात सापडले असताना महाराजांनी काहीच कशी मदत पाठविली नाही. महाराजांना चाकणची व आतील मराठ्यांची कठीण स्थिती माहीत होती, परंतु सर्व बाजूंनी मोगली अंमल आणि लष्करी ठाणी बसलेली असल्यामुळे आणि खुद्द चाकणला कमीत कमी 20,000 फौजेचा विळखा पडलेला असल्यामुळे महाराज काहीही करू शकले नाही. ती गोष्ट अशक्यच होती. नेतोजी पालकर यावेळी काय करीत होता? तो स्वराज्याच्या पूर्व आघाडीवरील मोगली ठाण्यांवर छापे घालीत होता, परंतु तीही चाकणपर्यंत म्हणजे जवळजवळ 20 कोस मोगली मुलकात पोहोचू शकला नाही. चाकण एकांगी लढले. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला स्वतः हिंडून पाहिला आणि पावसाळा संपेपर्यंत तेथेच मुक्काम करण्याचे त्याने ठरविले. खानाचा मुक्काम तेथे आश्विनापर्यंत होता. इसवी सन 1660 सप्टेंबर अखेर. तिकडे पन्हाळगड अजूनही सिद्धी जौहरशी झुंजतच होता. महाराज पन्हाळ्यावरून निसटून गेलेल्या 2 महिने होऊन गेले. किल्ल्यावर
त्र्यंबक भास्कर इतक्या हिरोरीने विजापुरी फौजेशी भांडत होते की लढून किल्ला मिळण्याची जौहरला अजूनही आशा निर्माण झाली नव्हती. पन्हाळ्यातून शिवाजी पळून गेला ही बातमी विजापूरला बादशाह अली आदिलशहाला समजली. बादशहाच्या अंतःकरणात केवळ जळफळाट उडाला. एवढा आटापिटा करून शिवाजी पन्हाळ्यात कोंडून धरलेला असताना तो पळाला तरी कसा? एवढी फौज, पैसा, तोफा, साहित्य पुरासारखे पन्हाळ्यावर सोडले, ते सर्व व्यर्थच गेले. आता पुन्हा शिवाजी गवसण्याची आशाच नको. बादशाह अतिशय संतप्त झाला. तो संतापला सलाबत खान सिद्दी जौहरवरच. वास्तविक त्या जौहरची किंचितही कसूर नव्हती. त्याने अत्यंत प्रामाणिकपणे व जास्तीत जास्त दक्षतेने पन्हाळ्याचा वेढा चालविला. बिचाऱ्याचे दुर्दैवच बलवत्तर ठरले. महाराजांनी शरणागतीची हुलकावणी देऊन व वादळ पावसाचा फायदा घेऊन पलायन केले. तरीही जौहरने मसूदच्या मार्फत महाराजांना गाठून पकडण्याची शिकस्त केली. पण कमनशीब त्याचे व त्याच्या बादशहाचे. महाराज गवसले नाहीत. परंतु बादशाह जौहरवरच संतापला व म्हणाला की याच हरामखोर जौहरने शिवाजीकडून लाच खाल्ली असली पाहिजे. शिवाजी पळणार हे ठाऊक असूनही या दगाबाज जौहरने त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असले पाहिजे. आणि शिवाजीशी संगनमत करणाऱ्या जौहरचा व शिवाजीचाही काटा काढण्याचे बादशहाने ठरविले. त्याने स्वतःच स्वारीची तयारी केली व पन्हाळ्याकडे जाण्यासाठी ससैन्य कूच केले. दिनांक 17 ऑगस्ट 1660, 5 महिन्यांपूर्वी हाच बादशाह सिद्दी जौहरची भर दरबारात स्तुती करीत होता. यानेच जौहरला सलाबत खान असा किताब दिला होता. आता मात्र तोच त्याला शिव्याशाप देत बेसलाबत खान म्हणत होता आणि स्वतः त्याचा नायनाट करण्यास निघाला होता. आणि अजूनही म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर 1660 तो प्रामाणिक जौहर पन्हाळा जिंकण्यासाठी धडपड करीत होता. बादशाह अली आदिलशाह फौज घेऊन मिरजेपर्यंत येऊन पोहोचला. या सर्व बातम्या महाराजांस समजत होत्याच. याच वेळी त्यांनी अतिशय धूर्तपणाने असे ठरविले की पन्हाळगड किल्ला आपण होऊन जौहरच्या स्वाधीन करावयाचा. त्यांनी खास हेजीब पन्हाळगडावर त्र्यंबक पंतांकडे रवाना केला. त्यांनी पंतांना कळविले की शाहिस्तेखान या प्रांती आहे. तिकडे अद्याप सिद्दी जौहर आहे. दोहो प्रांती गडिमांशी आपण कसे लढू शकू? म्हणून पन्हाळगड आदिलशहाच्या म्हणजेच सिद्दी जौहरच्या स्वाधीन करून तुम्ही निघून येणे. इकडे दुसरे काम उपस्थित झाले आहे. पन्हाळा खाली करून देण्याचे हुकूम घेऊन आल्यामुळे महाराजांच्या हेजिबास गडावर पोहोचण्यास आडकाठी झाली नाही. त्याने त्र्यंबक पंतांस महाराजांचा हुकूम सादर केला. त्र्यंबक पंतांची वास्तविक अशी ईर्ष्या होती की पन्हाळा कधीही शत्रूला मिळू द्यायचं नाही. पण महाराजांचा हुकूमच आल्यावर बोलणेच संपले. त्र्यंबक पंत स्वतः पन्हाळ्याखाली जौहरला भेटण्यासाठी निघाले. ते गडाखाली आले आणि जौहरच्या शामियान्यात दाखल झाले. जौहरने पंतांचे अतिशय मानाने आगत स्वागत केले. पंतांनीही त्याला खैरियत पुसली. महाराजांशी आता मात्र स्नेह जोडण्याची सिद्दी जौहरची इच्छा होती. तो दिलदार हृदयाचा सलाबत खान सिद्दी जौहर आता महाराजांचे वैर विसरून स्नेह इच्छित होता. त्र्यंबक पंतांनी पन्हाळगडाचा कब्जा जौहरला बिनशर्त दिला. दिनांक 22 सप्टेंबर 1660 गडावरचा भगवा झेंडा उतरला. त्र्यंबक पंत मराठी लष्करासह पन्हाळा सोडून राजगडाकडे निघाले आणि लवकरच महाराजांपुढे हजर झाले. त्यांनी मस्तक लवून आदराने महाराजांस मुजरा केला. बादशहाने मिरजेहून आपला एक सरदार शाह अबुल हसन यास सिद्दी जौहरकडे रवाना केले. यात हेतू हा की जौहरचे डोळे उघडून त्याला बादशाही चाकरीत रुजू करावे. बादशाह
असे पक्के समजून चालला होता की जौहर हा आपल्या विरुद्ध फितूर झालेला आहे, बंडखोर झालेला आहे. काय म्हणावे या मूर्खपणाला. बारकाईने चौकशी न करताच त्याने एका निष्ठावंत शूर सरदाराला हरामखोर ठरविले. शाह अबुल हसन जौहरकडे आला. त्याने जौहरला बादशहाचे म्हणणे सांगितले व असा राजद्रोह न करता शाही कृपेचा उमेदवार होण्याचा सल्ला दिला. परंतु याचा परिणाम वेगळाच झाला. आपल्यासारख्या एकनिष्ठेच्या प्रामाणिक व कष्टाळू सरदाराला बादशहाने अखेर हरामखोर ठरविलेले पाहून त्या मानी शूर पुरुषाचे मस्तक भडकले आणि त्याने खरोखरच बादशहाच्या कृपेची उमेदवारी धुडकावून लावून थेट कर्नाटकाचा मार्ग धरला. सिद्दी जौहर इतका एकदम चिडावयास आणखी प्रत्यक्ष कारण म्हणजे खुद्द बादशहाने त्याला एक विक्षिप्तासारखे अपमानकारक पत्र लिहिले. त्या पत्राचा हिंदवी तर्जुमा असा: हे दुष्टबुद्धीच्या सिद्दी जौहरा, तू शिवाजीपासून पुष्कळ द्रव्याची लाच खाल्लीस व शिवाजी पन्हाळा किल्ल्यातून पळून जाणार हे माहीत असूनही तू त्याच्याकडे मुद्दाम कानाडोळा केलास. तू शिवाजीला कोंडले असता तो निघून जाणे तुझ्या अनुकूलतेशिवाय दुष्कर होते. म्हणून तू माझ्याकडे ये आणि शिवाजीने तुला दिलेले द्रव्य माझ्या स्वाधीन कर, नाहीतर तुझ्या माझ्या हातून नाश होईल. केवढा हा गहजब. आता मात्र जौहर खवळला. त्याने उघड उघड बंडच पुकारले. संतापाने बेहोश होऊन आपल्या छावणीतील आदिलशाही झेंडे ओढून काढून त्याने त्याच्या चिंधाड्या केल्या. आपल्या कष्टाची व सच्चेपणाची बादशहाला कदर नाही याचा त्याला अत्यंत विषाद वाटला. शिवाजी आपल्या हातून निसटला ही आपली चूक झाली हे खरे आहे, परंतु दुर्दैवाने न कळत घडलेली चूक आणि मुद्दाम जाणून बुजून केलेले पाप एकाच मापाने मोजले जावे व निमक हराम म्हणून आपली बदनामी व्हावी हे त्याला सहन होईना. आदिलशहाची इच्छा होती शिवाजीचा प्रथम नायनाट करावा, परंतु शिवाजी डोंगरातून पळतो. अशा पळपुट्यांना लपायलाही हजार जागा असतात. असल्या पळपुट्यांचा पाठलाग करणे म्हणजे डोंगर पुकरून उंदीर साधण्यासारखे आहे असा दूरदर्शीप्रमाणे विचार करून बादशहाने महाराजांच्या पाठलागाचा विचार सोडून दिला. बादशहा तसा मोठा हुशार. सिद्दी जौहर मुद्रुल, रायचूर, कर्नूल भागात परतला, परंतु बादशहानेही त्याचा ससेमिरा सोडला नाही. जौहरला अखेर कोणाचेही भक्कम पाठबळ न मिळाल्यामुळे त्याचा मोड झाला. शेवटी बादशहाने काहीतरी युक्तीने जौहरला मध्यातून विष पाजवून ठार मारले. या थोर सेनापतीची अशी दुर्दैवी अखेर झाली. आदिलशाहीत आजपर्यंत प्रामाणिक व एकनिष्ठ माणसेच बादशहाकडून ठार झाली. खवास खान, मुरार जगदेव खान, मोहम्मद फतेह खान आणि असे कितीतरी पुरुष बळी पडले. सिद्दी जौहर हा ताजा बळी. जौहरच्या बरोबर कमीत कमी 35,000 फौज पन्हाळगडाकडे बादशहाने रवाना केली. अफाट खर्च केला. शेवटी एवढ्या मोहिमेतून मिळाले काय? फक्त पन्हाळगड, बाकी काहीही नाही.